आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात करतोय मुंबईच्या बातमीने। महत्त्वाची बातमी ही पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। माटुंगा आणि माहीम दरम्यान रुळाला तडे गेलेत। चर्चगेटला येणारी धीमी वाहतूक जी आहे त्या धीमी वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला। आता वाहतूक जी आहे ती फास्ट ट्रॅकवरनं वळवण्यात आली आहे, तर 4 स्टेशनवरचा लोकलचा थांबा जो आहे तो रद्द करण्यात आला। माटुंगा, प्रभादेवी, लोअर परेल, महालक्ष्मी, काही ट्रेन बांद्रासाठी पण रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि ऐन गर्दीच्या वेळी म्हणजे तसं बघायला गेलं तर आज शनिवार असला, वीकेंड जरी असला तरी काही ऑफिसेसला सुट्टी नाही आहे आणि त्या अनुषंगाने प्रवासी नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिसच्या दिशेने धाव घेताना दिसत आहेत, मुंबईकर धाव घेताना दिसत आहेत आणि त्या रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते आणि परिणामी ठिकठिकाणी लोकल स्टेशन्सवरती म्हणजे माटुंगा ते चर्चगेट या स्टेशन्सवरती मधल्या काही स्टेशन्सवरती लोकलला थांबाही नाही आहे, कारण फास्ट ट्रॅकवरनं लोकल ही वळवण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांना थांबा मिळू शकत नाही तिथे। आणि दुसरं याचा परिणाम असा की गर्दी देखील स्टेशनवरची वाढलेली आहे। एकीकडे रेल्वे रुळाला जे तडे गेलेले आहेत, माटुंगा ते माहीम दरम्यानच्या रेल्वे रुळाला तडे गेलेले आहेत, ते तडे ते दुरुस्तीचं काम जे आहे ते वेगानं आता रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून केलं जाते। दुसरीकडे लोकल वाहतूक ही विस्कळीत झाल्या कारणाने ठिकठिकाणी स्टेशन्सवरती मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी, कारण आता आपण जर पाहिलं तर 9 वाजलेले आहेत। बऱ्याचशा लोकांचा जो ऑफिसमध्ये पोहोचण्याचा वेळ असतो, पंचिंग टाईम ज्याला आपण म्हणतो, तो साधारण 10 वाजेचा असतो आणि अशा वेळी प्रत्येकाला आपल्या ऑफिसच्या दिशेने जायची घाई आहे आणि परिणामी येणारी लोकल आणि त्या लोकलमध्ये आपल्याला कसं शिरता येईल हा प्रत्येकाचा प्रयत्न आहे, पण सगळं शेड्यूलच विस्कळीत झाल्या कारणाने वेळापत्रक कोलमडल्यामुळं आता प्रवाशांना मात्र लोकलची वाट बघावी लागते। परिणामी गर्दी ही वाढत चाललेली आहे आणि गर्दीला आवरण्यासाठी देखील सुरक्षा यंत्रणांना तिथे सज्ज राहावं लागतंय। असं एका पाठोपाठ एक समस्यांचं वर्तुळ हे या सगळ्या तांत्रिक बिघाडामुळे वाढताना दिसतंय। अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवण्यात। स्वाती, आत्ताचा अपडेट काय? खरं तर विशाल, आपण त्या जागी आहोत जिथे रेल्वेच्या रुळाला तडा गेलेला आहे। हा दुसऱ्या नंबरचा चर्चगेटकडे जाणारा हा रूळ आहे। आपण बघतोय की थेट याची दृश्य आता मधून खरं तर ट्रेन पास होते। ही ट्रेन खूप अत्यंत धीम्या गतीनं जाताना आपल्याला बघायला मिळते, पण त्याच्या बाजूला आपल्याला गँगमॅन आणि त्याचबरोबर त्यांची मशिनरी बघायला मिळते जिकडे काम सुरू आहे। हे ट्रेन पास होताच आपल्याला नेमकं दाखवता येईल की रुळाला तडा कुठं गेलेला आहे। खरं तर साधारण 1 तासाभरापूर्वी चर्चगेटकडे जाणारी धीमी वाहतूक त्यामुळे पूर्णपणे ठप्प झाली होती, जी फास्टवर वळवण्यात आली। त्यामुळे फास्ट ट्रेन, स्लो ट्रेन म्हणजे 3 ट्रॅकवरची वाहतूक जरी सुरळीत असली तरी ती खूप उशिराने धावते, म्हणजे साधारणतः 25 मिनिटं ती अर्धा तास इतक्या उशिराने धावते। आताही आपण गाडीचा स्पीड बघितला, खूप नियंत्रित स्पीड असा आहे। अत्यंत धीम्या गतीनं गाडी जातानाची दृश्य आपल्याला बघतात। ही सगळी दृश्य म्हणजे या सगळ्या कामकाजाची, रेल्वे रुळाला जो तडा गेलेला आहे त्याला दुरुस्तीची जी सगळी दृश्य आपण बघतोय ती फक्त न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी एक्सक्लुझिव्ह आपण दाखवतोय की कशा पद्धतीने ट्रेन पास होतात, सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि पुन्हा एकदा कामाला सुरुवात झालेली आहे। आणि ट्रेन फ्रॅक्चर झाल्यानंतर आपण बघितलं की आता जाणारी ही पहिली धीमी लोकल आहे जी या रुळावरनं काढण्यात आलेली आहे। म्हणजे साधारणतः तासाभरापूर्वी हा रूळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता, पण आता मात्र तो सुरळीत सुरू करण्यात आलेला आहे। ही आता 1 वरची वाहतूक, ही जी ट्रेन जाते ही 1 वरची वाहतूक आहे, पण 2 वरची जे ट्रॅकवरची आपण वाहतूक बघितली तिथे खरं तर सगळा परिणाम झाला होता। काही ट्रेन या बांद्रालाच रद्द करण्यात आल्या होत्या, बांद्रावरनं माघारी विरारच्या दिशेनं पाठवल्या जात होत्या। आता आपण पुन्हा एकदा बघतोय की ट्रॅक हा दुरुस्त जरी झाला असेल तरी जी खडी आहे किंवा ज्या बाजूच्या गोष्टी आहेत त्याची चाचपणी केली जाते। बाकीचे सगळे कर्मचारी आहेत, त्यांचं काम सुरू आहे, ज्यांचं काम झालेलं आहे ते परततानाची ही सगळी दृश्य आपण दाखवतोय न्यूज 18 लोकमतवर। सकाळी खरं तर शनिवार आहे, या महिन्याचा 3रा शनिवार आहे, त्यामुळे सगळेच ऑफिसेस सुरू आहेत, लोक काम करतायत। अशा वेळेला सकाळी लोकांना त्रास सहन करावा लागतोय। खरं तर थंडी आहे, या गुलाबी थंडीमुळे मुंबईकर सुखावलाय, पण या अशा छोट्याशा घटनांनी खरं तर त्याचं शेड्यूल पूर्ण बिघडतं, त्याचा पूर्ण दिवस बिघडतो। पण शेवटीला लोकल आहे, हा थंडीचा परिणाम म्हणता येईल की ट्रॅक जे आहेत
या ट्रॅकला तडा गेलेला आहे. पण नेमकं काय कारण आहे आपण अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊ दिवसभरामध्ये. पण सध्याची ही महत्वाची बातमी की या ट्रॅकवरून वाहतूक सुरू झालेली आहे. ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण देतोय मुंबईकरांना की आता दुसऱ्या ट्रॅकवरची म्हणजे चर्चगेटला जाणारी धीमी वाहतूक सुरू झालेली आहे. विशाल, पण आता हे काम हळूहळू पूर्ण केलं जात आहे स्वाती. पण ह्या सगळ्या मधल्या काळामध्ये असे कोणते स्टेशन्स होते जिथे लोकल थांबल्या नाहीत आणि त्यामुळे आपल्याला ठिकठिकाणी प्लॅटफॉर्मवरती प्रवाशांची गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे? खरं तर आपल्याला ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा स्लोची चर्चगेटला जाणारी स्लो वाहतूक आहे, जी धीमी वाहतूक आहे, ती जेव्हा फास्टला वळवली जाते तेव्हा फास्टचा प्लॅटफॉर्म खरं तर या स्टेशनला नाहीये. मग तो माटुंगा, प्रभादेवी, लोअरपल आणि महालक्ष्मी या स्टेशनला जर आपण मुंबईकरांनी किंवा आपणही आठवण्याचा प्रयत्न केला तर चर्चगेटला जाणारी जी फास्ट वाहतूक आहे तिथे कोणताही प्लॅटफॉर्म नाहीये. त्यामुळे साहजिकच आहे तिथे ट्रेन थांबवणं शक्य नव्हतं आणि म्हणून प्रत्येक स्टेशनवर अशा पद्धतीनं अनाउन्समेंट केली जात होती की या स्टेशनवर मुंबईकरांना थांबता येणार नाही. म्हणजे मग आपला प्रवास प्लॅन करता यावा, आधीच्या स्टेशनवर थांबून टॅक्सी किंवा बसने जाता यावं, यासाठी रेल्वेने लोकांच्या कन्व्हिनियन्ससाठी किंवा लोकांच्या सोयीसाठी ही अनाउन्समेंट केली होती. कारण तिथे प्लॅटफॉर्मच नाहीये. साहजिकच आहे मुंबईकरांची ही सकाळ थोडीफार त्रासात गेली. पण आता मात्र आपण पुन्हा दुसरी ट्रेन ही जातानाची बघतोय की हा ट्रॅक दुरुस्त झाल्यानंतर दुसऱ्या नंबरच्या ट्रॅकवरनं म्हणजे चर्चगेटला जाणारी धीमी लोकल आपण ही पाहतोय, जी या ट्रॅकवरनं पास होतानाचं चित्र आपण दाखवतोय न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना. त्यामुळे आता हळूहळू का होईना ही वाहतूक सुरळीत होईल. पण जसं विशाल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा एखादी ट्रेन जरी बंद पडते किंवा एखादी ट्रेन जरी काही वेळ थांबते तर त्याचा बॅकलॉग किंवा त्याचा परिणाम हा मागच्या सगळ्या ट्रेनवर होतो. तर साहजिकच आहे आता फास्ट आणि स्लो ट्रेन जरी सुरू झाल्या तरी त्या पुढच्या काही वेळ म्हणजे दुपारपर्यंत साधारणतः उशिरानं धावतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळेल आणि साधारणतः हा उशीर हा 15 मिनिटं ते अर्धा तासापर्यंत असू शकतो. विशाल, स्वाती, ही गोष्ट देखील मान्य करायला हवी की प्लॅटफॉर्मवरती गर्दी झालेली असली तरी वेस्टर्न रेल्वेच्या या सगळ्या म्हणजे गँगमन असतील, त्यांचे टेक्निशियन्स असतील, त्यांनी त्वरित तिथे उपस्थित राहून लोकल ये जा करतायत. त्याच्या मधोमध जाऊन त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे. साधारण किती वेळ लागला, म्हणजे किती वाजता रेल्वे रुळाला तडे गेले तसं लक्षात आलं आणि आता या क्षणापर्यंत किती वेळ झाला की हे दुरुस्तीचं काम सुरू आहे? खरं तर 7:40च्या आसपास खरं तर ट्रेनचा जो स्पीड आहे अचानकपणे धीमा झाल्यावर खरं तर माहिती घेण्याची प्रयत्न केला आणि त्याच्यातनं लक्षात आलं की रेल्वे रुळाला तडा गेलेला आहे आणि म्हणून एक साधारणतः तासभराचा कालावधी लागला. पण आपण जर बघतोय जरा आपण दाखवूया की मुंबईची वाहतूक व्यवस्था कशी आहे की दोन्ही बाजूनी ट्रेन धावतात आणि मधल्या एका छोट्या ट्रॅकवर काम करायचं. त्यामुळे ट्रेन जेव्हा बाजूने जाते तेव्हा त्यांचा सुपरवायझर हा शिटी मारतो, मग सगळे पुन्हा त्या दुरुस्तीच्या ट्रॅकवर येतात आणि मग काम सुरू होतं. आताही आपण बघतोय की जे ट्रॅक उचलण्यासाठी त्यांना जे मशीन लागतं, कारण हा ट्रॅक जर दुरुस्त करायचा असेल किंवा कापून त्याला जोडणी लावायची असेल, ट्रॅक क्रॅक गेला होता. त्यामुळे क्रॅक हा किती मोठ्या प्रमाणात गेला होता त्याच्यावर डिपेंड असतं की तो तसाच जोडायचा की मग काय नेमकी मशिनरी असू शकते. त्याच्यामुळे त्याला खरं तर बरेच कर्मचारी लागतात. पण अशात बाकी सगळी वाहतूक सुरू असताना एवढ्या छोट्या जागेमध्ये काम करणं, त्यामुळे हेही मोठे चॅलेंज असतं. इसेन्शियल सर्व्हिसेस किंवा अतिमहत्वाच्या सर्व्हिसेसमध्ये या रेल्वेचा समावेश होतो. त्यामुळे रेल्वेचे कर्मचारी कधीही जेव्हा संपावर वगैरे असे जातील अशी बातमी येते तेव्हा यासाठी रेल्वेचं धाबं दणाणतं की ज्यांना चतुर्थ श्रेणी कामगार म्हटलं जातं किंवा जे तिसऱ्या श्रेणीतले कामगार आहेत त्यांच्याशिवाय खरं तर रेल्वेचं काही चालत नाही. आताही आपण बघितलं की रेल्वेच्या सगळ्या मोठ्या कारभाराचा किंवा प्रोजेक्टचा सगळ्यांना म्हणजे मोठ्या अधिकाऱ्यांना त्याचं श्रेय दिलं जातं. पण खरं श्रेय ही सुरळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचं हे या कर्मचाऱ्यांचं असतं जे ट्रॅकवर उतरून काम करतात. आता आपण बघतो ही तिसरी लोकल जाते पण हिचा स्पीड आपल्याला वाढलेला बघायला मिळतोय. म्हणजे हा ट्रॅक व्यवस्थित झालेला आहे. या ट्रॅकवरनं वाहतुकीला गो अहेड करण्यात आलेला आहे, नाही तर स्पीडही नियंत्रित नाहीये. त्यामुळे मुंबईची ही लोकल ही पूर्वपदावर येत आहे असं आपल्याला चित्र बघायला मिळतं. आता आपण जर त्या तारांचं चित्र दाखवू शकलो तर कदाचित ते प्रिकॉशन म्हणून आणखी दुसऱ्या ठिकाणी जोडणी करण्याचं काम सुरू आहे. पण ट्रेन पास झाली की जोडलं जातंय, ट्रेन पास झाली की जोडलं जातंय. विशाल, मी काही वेळातच तिथे पोहोचायचा प्रयत्न करेन कारण मी आता सध्या रेल्वेच्या एका उंच भिंतीवर उभी आहे. आपण जर दाखवू शकलो की मी एका भिंतीवर उभी आहे, ही जी माझ्या मागे भिंत दिसते, त्यामुळे या भिंतीवरनं आपण हा सगळा प्रकार दाखवतोय. पण काही वेळातच खाली उतरून आपण आपल्या प्रेक्षकांना
नेमकं इथे काय झालं होतं हे सांगण्याचा आणि दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू.